संतोष गायकवाड. मी शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या गावातून बारामती ज्ञानोदय इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी आले आहे. माझं 7वी ते 10वीचं शिक्षण हे पुण्यातील हुजूर पागा या प्रशालेत झालं आहे. 10th झाल्यानंतर ॲडमिशन कुठे घ्यायचं त्यासाठी रिलेटिव्स फ्रेंड्स सगळे बोलले अकॅडमीज वगैरे असतात. मग पुण्यात बघितली, बारामतीत पण बघितली, पण ज्ञानोदय इन्स्टिट्यूटच का? तर ज्ञानोदय इन्स्टिट्यूटमध्ये खरंच एवढं पॉझिटिव्ह वातावरण आहे. मी ज्या दिवशी तर पहिल्यांदा आले त्या दिवशीच ॲडमिशन घेताना सर माझ्याशी जे बोलले, जे माझ्या घरच्यांशी आईवडिलांशी बोलले, ते एवढं छान बोलले. त्यांनीच म्हणजे कळलं की बाबा इथं किती पॉझिटिव्हनेस आणि किती फ्री वातावरण आहे ह्याच्यावरनं. तर मग आम्ही इथे जेव्हा आम्ही दररोज क्लासला येतो तेव्हा आमचे काही डाऊट असतील काय असेल तर ते आमचे वेळोवेळी क्लिअर होतात. जेव्हा आम्ही समजा आता घरी गेलेलो असेल, आजारी आपण एखाद्या दुसऱ्या दिवशी असेल, तर ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आमचे ते ऑल राहिलेलं मागचं ते सगळं क्लिअर होतं, खूप क्लिअर होतं. आणि पहिलं असं 10th जेव्हा आपण फॉर्म्युले मी लर्न करायचे किंवा थेरीज असायच्या तर तेव्हा ते कसे आले काय ते काहीच माहीत नसतं. चाललंय चालू द्या, लर्न करतोय असं व्हायचं. क्वेश्चन आला की तो फॉर्म्युला आठवायचं आणि सॉल्व्ह करायचं. पण ज्ञानोदय इन्स्टिट्यूटमध्ये आल्यापासून ते फॉर्म्युले कसे डिराईव्ह होतात, ती थेरी कशी समजून घेऊन ती कशी त्या क्वेश्चनला अप्लाय करायची असती ह्याची खूप छान समज मिळाली. आणि सर जे आम्हाला लेक्चर घेताना जे मोटिवेशन, जे असे नवीन नवीन विचार आमच्यामध्ये डेव्हलप करत असतात, त्यामुळे आमच्या अभ्यासामध्ये, आमच्या पूर्ण वागण्यामध्ये एक नवीन उत्स्फूर्तता आलेली असते. कारण की ज्या वेळेस आम्ही इथं येतो सकाळचं वगैरे तेव्हा आम्हाला सर दरवेळेस मेडिटेशन केलं का तर आम्ही सरांना होच उत्तर देतोय. कारण की पहिलं सांगायचं आम्हाला की मेडिटेशन वगैरे करा, पण सर जे सांगतात ते आम्हाला एवढं छान वाटतं की आम्ही दररोज आता सवय लावली मेडिटेशन. त्याने आमचं प्रेझन्स ऑफ माइंड खूप छान झालं आहे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यामुळे. मी खरं सांगायचं तर मी याच्या आधी कधीच म्हणजे गडावरती गेले नव्हते. तर आमच्या आता 11th ट्रिप निघाली होती राजगडला. ती पण ट्रिप एवढी छान होती, फ्री वातावरण. म्हणजे कसं आता फक्त सर अभ्यास 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 असं काही नाही की बाबा सर आम्हाला हे इन्स्टिट्यूट आम्हाला एवढं सपोर्ट करतं की तुम्ही अभ्याससोबत हे पण केलं पाहिजे, असे विचार आमच्यात डेव्हलप होत आहेत. परत मी ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस मला खरंच म्हणजे भीती वाटली होती की सगळे म्हणजे रिलेटिव्ह, बहीण भाऊ सगळे खूप बोलले होते की बाबा फ्रेंड्स की ना जे घेतलीस अवघड असते, खूप डिप्रेशन असतं, सीईटी मॅथ्स खूप अवघड असतं, होईल का तुझ्याच्याने, होईल का? मग मला पण अशी कुठेतरी म्हणजे भीती वाटायला लागली होती की बाबा माझ्याच्याने होईल का, मला जमेन का? पण इथं आल्यापासून तेवढं फ्री वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण, त्यामुळे मला खरंच आता वाटायला लागले की नाही आय कॅन डू. असं होतं की मी करू शकते, मी केलं तर होऊ शकतं. आणि आमच्या क्लासचा मागच्या रिझल्ट हा 99.45चा लागलेला आहे. तर आता आम्हाला असे मार्गदर्शन करतायत की आम्ही ते 100% आणणारच, ह्यासाठी आमची पुरेपूर 100% आम्ही देत आहे. कारण की आमच्याकडे टॅब जे आहेत आम्हाला इन्स्टिट्यूटकडून टॅब मिळाले आहेत. त्या टॅबमध्ये दर सॅटर्डे टेस्ट होतात. आता 12th आमचे दर वेन्सडेला बोर्डचे टेस्ट होतात. जर आपल्या चॅप्टर शिकून झालं की मग प्रत्येक चॅप्टर वाईज 1-2दा रिव्हिजन होऊन आम्ही टेस्ट देतो. त्यामुळे तो चॅप्टर त्या वेळेसच क्लिअर होऊन जातो. नंतर असं नाही की बाबा बोर्ड आला तर त्याच्या 1 महिना द्या अभ्यास, असं काहीच नसतं. त्यावेळी ते सगळं क्लिअर होऊन जातं. सरांचं वेळोवेळचं मार्गदर्शन हे खूप छान असतं. इथं आम्ही हॉस्टेलला राहतो, पण हॉस्टेलला असलो सुट्टी असली तरी पण असं वाटतं बाबा क्लासमध्ये यावं, सरांशी बोलावं, सरांकडून असं शिकून घ्यावं, असं हे करावं. डाऊट आलाय सर नाही म्हणले असं होतच नाही. पूर्ण कन्सेप्टनुसार सर डाऊट पूर्ण सगळं क्लिअर करतात. आणि सर जे विचार सांगत असतात ना की बाबा आपले आई वडील तिकडं जे कष्ट करतायत त्याची जाणीव तुम्ही ठेवून इथं हे करा. तेच फक्त आपण अभ्यास करताना आम्ही काय करतो की बाबा अभ्यास नाही, आपले आई वडील त्या तिकडं आत्ता घरी काय करतायत, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे इकडं हे लक्षात ठेवून आपण इकडं त्या उत्स्फूर्ततेने अभ्यास केला पाहिजे. हे नवीन नवीन विचार, हे असं जिद्द मनात सर रुजवतात. ती जिद्द तयार झाली आमच्यात आता 11th आमचा 11th पूर्ण सिलेबस संपलाय. 12th आली तरी पण आम्हाला असं कसला लोड नाही किंवा काय नाही. 12th आली खूप तुम्हाला करायचं खूप आमचं 12th पण सिलेबस सुरू झालाय आता. त्यामुळे असं कंटिन्युटी अभ्यासामध्ये राहिली ना की असं टेन्शन येत नाही, खूप फ्री वाटतं. सरांचं ते मार्गदर्शन असतं, त्या मार्गदर्शनामुळे कोणतं पण मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्सच्या फ्री बॉडी डायग्राम्स एवढ्या सोप्या पद्धतीने करता येतात. खूप मस्त वाटतं. आणि त्याला आपण जे मॅथ्स आम्ही लेक्चर व्हायचे 10th की बाबा 35 मिनिटांचे 30 मिनिटांचे, तेव्हा खूप बोर व्हायचं, कधी कंटाळायचं, बघ किती दिवसभर मॅथ्सचं लेक्चर चाललंय असं वाटायचं. पण तेच लेक्चर इथं आल्यानंतर दिवसभर झालं ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तरी पण काही वाटून येत नाही ते. आणि असं पण नाही की लक्षात राहत नाही,
अख्ख्या कन्सेप्टनुसार सगळं लक्षात राहतं. सर वेळोवेळी लेक्चर चालू असताना जोक्स करतात, नवीन नवीन काही गोष्टी सांगतात, त्याप्रमाणे छान वाटतात की असं लेक्चरला पण बोर होत नाही. ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलींसाठी एवढं छान एन्व्हायरमेंट आहे की म्हणजे मुली तर खूप फ्री राहू शकतात. असं मुलींना म्हणजे एवढं भारी, माझ्या आई वडिलांना एवढं छान वाटलं जेव्हा इथं आम्ही ॲडमिशनला आलतो. इथले जे सर आहेत ते मुलींना आवाजावर करून हाक मारतात. हेच बघून की नाही का किती इथं रिस्पेक्ट दिला जातो. मुलींसाठी खूप छान एन्व्हायरमेंट आहे इथं, त्यामुळे खूप छान वाटलं. पुण्यात पण बरंच अकॅडमी आहेत, तिथं पण बारामतीत खूप अकॅडमी आहेत, पण असं वातावरण मला नाही माहिती कुठं असेल. कारण की मुलींना एवढं रिस्पेक्ट, एवढं त्यांचं प्रोटेक्शन हे नाही. आम्ही एक्स्ट्रा येतो, 7 वाजेपर्यंत थांबतो, पण 7 वाजले अंधार पडला नाही बस सर आम्हाला स्वतः हॉस्टेलला सोडायला येतात. तेवढं आम्हाला प्रोटेक्शन, रिस्पेक्ट, त्याचप्रमाणे आमची या ठिकाणी काळजी घेतली जाते. त्यामुळे हे इन्स्टिट्यूट खूप छान आहे. आणि आमचे सर म्हणतात ना की जिंदगी की एक ही कहाणी आहे, सफलता ही मेहनत की दिवाणी आहे. मग मेहनत आपण जर करत राहिलो तर आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यासाठी आपण मेहनत त्या वेळी ती बरोबर केली पाहिजे. एकदा वेळ निघून गेली की काही फायदा नसतो. त्यामुळे ती मेहनत त्या वेळेला केली तर यश नक्की साध्य होतं. आणि या ठिकाणी मी हॉस्टेलला राहते, मग गावाकडच्यांचा काहींचा असा विचार पडतोय ना बाबा मुली लांब ठेवलंय, नीट राहते का, नीट वागते का, पण तोच विश्वास आई वडिलांनी ठेवलेला तो मी जपतीये, तो मी जपणार आहे. आणि आई वडिलांची मान कधीच खाली जाण्यास कधीच वागणार नाहीये. आमचे सर वेळोवेळी ज्या आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून देतात तेच डोळ्यासमोर ठेवून पुढं अभ्यास करत राहणार आहे, 100% देणार आहे. आणि पुढच्या वर्षी 100% येईनच याची आम्ही खात्री देणार आहे. कारण की आम्ही जे आता सर पण आमच्या सोबत जे आम्हाला पुढे नेण्यासाठी जे कष्ट करतात, जे आम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी, ते खूप मेन आहे, खूप महत्त्वाचं आहे. ते खूप छान प्रकारे देत आहेत. मी एवढंच सांगते. आणि आता आपल्या क्लासचा MST CET क्रॅश कोर्सचं पण ॲडमिशन ओपन झाले आहेत. तर ज्यांना कुणाला खरंच घडायचंय, पुढं नक्की आयुष्यात यश मिळवायचंय, त्यांनी खरंच ज्ञानोदय इन्स्टिट्यूट निवडावी. खरंच खूप छान वातावरण आहे, पॉझिटिव्हनेस, फ्रीली, मार्गदर्शन पण त्याच प्रकारे खूप छान आहे. डाऊट्स, कन्सेप्ट सगळे क्लिअर होतात. रट्टा मारून कार्यक्रम काहीच नाही. आणि पुढं प्रिपरेशन, अजून एक माणूस म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सगळ्यात मोठा अभ्यास आपण करतो. शिक्षण हे सगळं असतं, पण त्या शिक्षणाबरोबर माणसाने कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कोणत्या प्रकारे आपली पुढं हे झाली पाहिजे, प्रोग्रेस झाली पाहिजे, ते सगळ्याचे इथे संस्कार हे दिले जातात. त्याचप्रमाणे मी सरांनी जे आतापर्यंत 2 वर्षात जे मला विचार दिले आहेत, माझ्याकडे जे मनात माझ्या रुजवले आहेत, ते मी कायम पुढे माझ्या आयुष्याला पुरतील एवढे दिले आहेत, ते मी कायम पुढे लक्षात ठेवून तसं वागेन. आणि सरांना आणि तसेच आई वडिलांना पण असे वचन देते की नेहमी तुम्हाला माझा अभिमान वाटेल.